आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. एक निर्णय जो सगळ्यांचं आयुष्य बदलू शकतो. घरात प्रश्नांचा पूर होता. प्रत्येक नजरेत दडलेलं एक न बोललेलं सत्य होतं. कुणीतरी काहीतरी लपवत होतं आणि ते उघड झाल्यानंतर काय होणार आहे याची धाकधूक सगळ्यांना लागली होती. भावना, नातं आणि जबाबदारी यांच्यामध्ये अडकलेलं एक पाऊल. योग्य की अयोग्य याचा निर्णय अजूनही व्हायचाय. ध्रुव, तुझ्या नव्या वहिनीला जरा आपलं घर दाखवतोस का? वाय नॉट? मला नक्कीच आवडेल मोठे बाबा. चल वहिनी, मी तुला आपलं घर दाखवतो. अगं भाईकडे काय बघतेस? तो नाही थोडी ना म्हणणार आहे. चल की, मी दाखवतो तुला घर. तशी युगा ध्रुवच्या मागे निघाली. चालताना ती एक पाय ओढून चालत होती. तू इतकी हळू का चालतेस? पायाला काही लागलंय का? हो, ते पाय मुरगळला होता. ओके ओके, हळूहळू चाल. आणि काही हेल्प लागलीच तर मला सांग. तशी ती हो म्हणत हळूहळू त्याच्यासोबत चालू लागली. ते दोघेही जसे तिथून निघाले तसं सत्यजितने सगळ्यांकडे पाहिलं. सगळ्यांनी गेस्ट रूम मध्ये या. तो खालच्याच गेस्ट रूमच्या दिशेने निघून गेला. एक एक करून सगळे गेस्ट रूम मध्ये जायला निघाले. काठीच्या आधाराने आता अप्पांना सुद्धा व्यवस्थित चालता येत होतं. सगळ्यात शेवटी सक्षम थांबला होता. भाई. हा बोल दर्श. ऑल द बेस्ट भाई. दर्शने त्याला विश केलं आणि तो सुद्धा गेस्ट रूम कडे निघून गेला. आता सगळेच आतमध्ये सक्षमची वाट बघत उभे होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो सुद्धा गेस्ट रूम कडे जायला निघाला. तो आत गेला. तसं सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. आता तोच सगळ्यांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन होता. बाजूच्या सोफ्यावर माई आणि अप्पा बसले होते. बाकी सगळे उभे होते. त्याने सगळ्यांवर एक नजर फिरवली. सगळ्यांच्या डोळ्यातले प्रश्न त्याने ओळखले होते. तसा त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आय नो, तुम्हा सगळ्यांना माझा खूप राग आला असेल, कारण मी कोणालाही न सांगता परस्पर कोर्ट मॅरेज केलं. पण ट्रस्ट मी, हे सगळं मी जाणून बुजून केलेलं नाहीये. माझ्या पुढे सिच्युएशनच अशी निर्माण झाली होती की हे करण्यावाचून माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता. अशी काय सिच्युएशन निर्माण झाली होती तुझ्या समोर समू की तुला आम्हाला हे सांगायची काही गरजच वाटली नाही? जी तरी मी तुम्हाला काल म्हणाले होते की मला ना या मुलाची लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत. बघितलं, काल आपण इतकं विचारून सुद्धा हा मुलगा आपल्याला काहीच बोलला नाही आणि आज सरळ लग्न करून आलाय. मग याचा अर्थ काय समजायचं आपण? सत्यजित अजूनही दोन्ही खिशात हात टाकून शांतपणे उभा होता. सक्षमच्या मनात नक्की काय सुरू आहे याची कल्पना सुद्धा त्याला नव्हती.
ज्या गोष्टी त्याच्या कानावर पडल्या होत्या त्याच त्याला माहिती होत्या. पण सक्षमच्या मनाचा ठाव अजूनही त्याला लागला नव्हता. त्यामुळे तो फक्त ऐकायचं काम करत होता. वहिनी, तू थोडी शांत हो प्लीज. आधी समूचं काय म्हणणं आहे ते तरी आपण ऐकून घेऊ. आता ऐकून काय फायदा आहे शिवा भाऊजी? लग्न तर याने केलंच आहे, त्यामुळे आपल्याला हे सगळं एक्सेप्ट करावंच लागणार आहे. आणि त्याने लग्न केलंय हा मुळात माझ्यासाठी प्रॉब्लेम नाहीच आहे. मला तर वाईट या गोष्टीचं वाटतंय की आपल्या घरात असं वातावरणच नाहीये की आपल्या मुलांनी आपल्यापासून काहीतरी लपवावं. तितका फ्रीडम आपण आपल्या 4ही मुलांना दिलाय. मग मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की खरंच आई म्हणून मी कुठे कमी पडले, की माझ्याच मुलाने त्याच्या मनात काय सुरू आहे ह्याची मला साधी भनकही लागू दिली नाही. आई प्लीज, असं काहीही नाहीये. तुम्ही सगळे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात, आणि सगळ्यात जास्त तर तू आई. हसू देत. खरं तर आता या सगळ्या गोष्टी बोलून काहीही फायदा नाहीये. तू फक्त आता इतकं सांग की तू हे लग्न का केलंस? अशी काय सिच्युएशन तुझ्या समोर निर्माण झाली की तुला इतक्या तडकाफडकी घरच्यांना काहीही न सांगता हे लग्न करावं लागलंय? हे सगळे कोण आहेत? इकडे ध्रुव युगाला घर दाखवत होता. मध्येच तिने भिंतीवर लावलेले काही फोटोज पाहिले. तशी ती तिथेच थांबली. हा, यांचं इंट्रोडक्शन करून द्यायचं राहिलं ना, बट डोंट वरी, मी सांगतो. हे ना अप्पांचे वडील आहेत, आणि ही आमची अक्का. आजोबा तर आमच्या जन्माच्या आधीच एक्सपायर झाले होते, बट अक्का आम्हाला आठवते. आम्ही लहान होतो ना तेव्हा ती आमच्यावर खूप ओरडायची जेव्हा आम्ही दंगा करायचो. पण प्रेमळही खूप होती, आम्हाला खूप जीव लावायची. हे आहेत संपत बाबा, आणि या आहेत शारदा आजी. शारदा आजी पण आमच्या जन्माच्या आधीच एक्सपायर झाल्या होत्या. सूर्या काका आहेत ना, त्यांचे आई वडील आहेत हे. अच्छा, म्हणजे ते तिघे सख्खे भाऊ नाही आहेत? मोठे बाबा आणि बाबा हे सख्खे भाऊ आहेत. सूर्या काका त्यांचे चुलत भाऊ आहेत. पण आमच्या घरात असं सख्ख चुलत काहीही नाहीये. आम्ही सगळे एकाच रक्ताचे आहोत. त्यामुळे सगळे सोबत राहतो, हसतो, रडतो, भांडतो, पण एकमेकांवर प्रेम सुद्धा खूप करतो. पण हे ऐकून नकळतपणे युगाच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ही अशी फॅमिली तिच्यासाठी एखादं सुंदर स्वप्नच होतं. तिने या गोष्टी कधी अनुभवल्याच नव्हत्या. नाईचं प्रेम, ना वडिलांची माया, ना आजीचा प्रेमळ ओरडा, ना भावांचं प्रेम. फक्त रूपाच्या रूपात तिला एक बहीण मिळाली होती. तेवढंच एक नातं तिने सच्चेपणाने अनुभवलं होतं. बाकी नाती तर फक्त म्हणायला तिच्या रक्ताची होती. आणि हे कोण? हे मृत्युंजय बाबा आहेत. तसं बघायला गेलं तर त्यांचं आमच्या घराशी काही रक्ताचं नातं नाही. हा, पण हे माईंचे मानलेले भाऊ होते. आम्ही यांच्याच अंगा खांद्यावर खेळून मोठे झालोय. मी तर त्यांचा खूप लाडका होतो, पण काही वर्षांपूर्वी ते सुद्धा एक्सपायर झाले. मानलेला भाऊ? हो. मग तरीही तुम्ही यांचा फोटो घरात लावला? हो, मी बोललो ना वहिनी की इथे सख्ख, चुलत, आपलं परक किंवा मानलेलं असं शब्दच नाहीयेत. इकडे फक्त 2च गोष्टी पाळल्या जातात, नाती आणि त्यातला जिव्हाळा. किती सुंदर. मग माझ्यावर पण तुम्ही सगळे असंच प्रेम कराल?
नकळतपणे तिच्या तोंडून शब्द निघून गेले. पण तिच्या शेवटच्या शब्दावर ती स्वतःच चपापली. कुटुंबाच्या प्रेमाला ती इतकी भुकेली होती की कधी तिचा हावरटपणा तिच्या तोंडून बाहेर पडला तिला कळलं सुद्धा नाही. अरे, हा काय प्रश्न आहे का वहिनी? तुम्ही या घरातल्या मोठ्या सूनबाई आहात. तुम्हाला तर इथे खूप प्रेम मिळेल. कोणाकडून कमी, कोणाकडून जास्त ते नाही सांगू शकत. पण हा, सगळ्यांकडून प्रेमच प्रेम मिळेल, याची 100% गॅरंटी आहे. इकडे गेस्ट रूम मध्ये ती जमीन मृत्युंजय बाबांची होती. असंच बाबांचं आणि माझं एकदा त्यावरून बोलणं झालं होतं. त्यानंतर मी ठरवलं की ती जमीन काहीही करून मिळवायची. त्यासाठी मी युवराज किर्लोस्करला कॉन्टॅक्ट करायचा सुद्धा प्रयत्न केला. पण काही पर्सनल दुश्मनीमुळे त्याने मला भेटायला नकार दिला. म्हणून मी दुसरा मार्ग अवलंबायचं ठरवलं. त्यासाठी मला त्याच्या घराची आणि घरात राहणाऱ्या लोकांची माहिती काढावी लागली. तेव्हा मला समजलं की युगाला त्या घरात कशा पद्धतीने वागवलं जातं. ती म्हणायला फक्त त्या घरातली मुलगी होती, पण तिच्यासोबत ते लोक असा व्यवहार करायचे जसं आपण आपल्या घरातल्या सर्वंट सोबत सुद्धा करत नाही. युगा तिच्या वडिलांच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे आणि युवराज दुसऱ्या बायकोचा. युगाच्या आईला त्यांची काही जमीन मिळाली होती आणि ती जमीन युगा 22 वर्षांची झाल्यानंतर तिच्या नावे होणार होती. आणि जेव्हा तिचं लग्न होईल त्यानंतर ऑटोमॅटिकली त्या जमिनीवर तिचा होणारा जो कोणी नवरा असेल त्याचा नॉमिनी हक्क असणार होता. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी एक प्लॅन बनवला. मी तिला भेटायला बोलवलं आणि तिला सांगितलं की जर तिने ही जमीन मला विकली तर मी तिला या घरातून सोडवेन. आणि मी तसंच करणार होतो. जमीन तर तिने ऑलरेडी माझ्या नावावर केली होती आणि त्याचा मोबदला सुद्धा मी तिला देणार होतो. शिवाय तिला राहायला एक घर आणि आपल्या कंपनीत जॉब सुद्धा देणार होतो. तिच्या सिक्युरिटीची पूर्ण जबाबदारी सुद्धा घेणार होतो. पण युवराजचा स्वभाव बघता मी पूर्णपणे त्या प्लॅनवर डिपेंड राहू शकत नव्हतो. म्हणून मी एक मॅरेज सर्टिफिकेट पण रेडी केलं आणि त्यावर तिची सही घेऊन ठेवली. त्या फाईलमध्येच मी तो कागद ठेवला होता. तिने त्यावर सही केली म्हणून मला वाटलं की ती पण या सगळ्यासाठी रेडी आहे. आणि शपथ घेऊन सांगतो, कालपर्यंत मी त्या पेपरवर सही सुद्धा केली नव्हती, कारण तो माझा बॅकअप प्लॅन होता. पण अचानक तिच्या घरच्यांना हे समजलं की तिने जमीन मला विकली. तसं त्यांनी तिला एखाद्या जनावरासारखं मारलं आणि तिचं लग्न तिच्या वयाच्या दुप्पट माणसासोबत ठरवलं, ज्याला ऑलरेडी 2 मुली आहेत. आणि हे मला आज सकाळीच समजलंय. आता तुम्हीच सांगा, अशा वेळेस माझ्यासमोर अजून कुठला पर्याय उरला होता? आमचं लग्न झालं हे मी पोलिसांसमोर सिद्ध केलं म्हणून तिचं ते लग्न थांबलं. नाहीतर आज त्या लोकांनी तिचं लग्न त्या घोड नवरदेवासोबत लावून दिलंच असतं आणि एका चांगल्या मुलीचं आयुष्य खराब झालं असतं. आय नो, ती थोडीशी वेंधळी आहे. तिला कुठे काय बोलायचं ते कळत नाही, पण मनाने निर्मळ आहे. तिच्या घरच्यांनी आजवर तिच्यापर्यंत खूप अन्याय केलेत. त्यामुळे तिला या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी मला जे सुचलं ते मी केलं. आणि मी मान्य करतो, यात माझा सुद्धा स्वार्थ होता. कारण आता आमच्या लग्नानंतर ती जमीन आता माझ्या नावावर झाली. ती जमीन मृत्युंजय बाबांची होती म्हणून मी त्या जमिनीसाठी इतका डेस्परेट झालो होतो. मृत्युंजय बाबांनी आपल्यासाठी खूप काही केलंय. आम्हा चौघांना त्यांनी स्वतःच्या मुलांसारखा जीव लावलाय. मरणापूर्वी त्यांची शेवटची इच्छा होती की आपण ती जमीन विकत घ्यावी आणि त्या जमिनीवर गरीब मुलांसाठी शाळा बांधावी. आणि फक्त ती एकच गोष्ट माझ्या डोक्यात होती,
मी लिगली त्या किर्लोस्कर सोबत टायअप करायचा खूप प्रयत्न केला, पण तो वाकड्यात चालणारा माणूस आहे. सरळ कुठली गोष्ट त्याच्या डोक्यात घुसतच नाही. त्यामुळे मला दुसरा पर्याय वापरावा लागला. आय नो, मी तुमच्या सगळ्यांपासून ही गोष्ट लपवली, पण खरं सांगतो, लग्न हा माझा बॅकअप प्लॅन होता. मी तिच्याशी लग्न करेनच याची काहीही शाश्वती नव्हती. जर तिच्या घरच्यांनी तडकाफडकी तिचं लग्न लावलंच नसतं, तर मी तिला लिगलीच यातून सोडवणार होतो. तिला त्या जमिनीचा योग्य मोबदला देऊन पुन्हा एकदा तिचं आयुष्य नव्याने सुरू करून देणार होतो. पण मध्येच हे सगळं घडलं आणि मला तिच्याशी लग्न करावं लागलं. त्यासाठी आय एम सॉरी. आय नो माझ्याकडून चूक झाली आणि त्यासाठी आता तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. सक्षमने मान खाली घातली, पण त्याने जे काही स्पष्टीकरण दिलं ते ऐकून सगळे सुन्न झाले. बाप रे, कोणी स्वतःच्या मुलीवर इतका अन्याय कसा करू शकतो? हे ऐकून राधाच्या अंगावर तर काटाच आला. किती नालायक लोक आहेत. मी जर युगाच्या जागी असते ना तर त्यांना चांगलंच फोडून काढलं असतं. तरीच म्हटलं, ती चालताना अशी लंगडत का चालते? हो, आणि तिच्या हातावर काळे व्रण पण उमटलेत. बेल्टने मारलंय त्या लोकांनी तिला. अरे मग तिकडे गेल्यावर तू फोडून काढायचा ना चांगलं तिच्या भावाला. विचार तर तोच होता शिवा काका, पण तिथे मी पोलिसांना सुद्धा बोलवलं होतं आणि त्यांच्या समोर जर मी त्याच्यावर हात उगारला असता तर प्रकरण अजून चिघळलं असतं. पण डोंट वरी, इतक्या स्वस्तात तरी मी त्याला अजिबात सोडणार नाहीये. नाही त्याला रस्त्यावर आणलं ना तर सक्षम पाटील नाव लावणार नाही. हे सगळं ऐकून तर अंगावर काटाच आलाय माझ्या. गरीब बिचारी ती पोर, इतक्या कमी वयात काय काय सहन केलंय तिने. एक बोलू माई, सुरुवातीला मला सुद्धा समूचं असं तडकाफडकी लग्न करून घरी येणं पटलं नाही. पण आता त्याची बाजू ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की त्याने जे केलंय ते योग्यच केलंय. उलट त्याने हे प्रूव्ह करून दाखवलंय की त्याच्यावर आपले संस्कार आहेत. त्याचं तिच्यावर प्रेम नसताना सुद्धा तिला फक्त त्या नरकातून बाहेर काढण्यासाठी त्याने स्वतःच्या आयुष्याची सुद्धा पर्वा केली नाही. मृत्युंजय बाबांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने इतका मोठा त्याग केला. यासाठी खरं तर आपण त्याचं कौतुक करायला हवं. समू, आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. बरोबर बोलात ताराताई. आणि कधी ना कधी समू कोणासोबत तरी लग्न करणारच होता ना. ही युगा पण तशी चांगली आहे. आणि मला वाटतं की काही गोष्टी या विधी लिखितच असतात. कदाचित जी गोष्ट तिला तिच्या माहेरी मिळाली नाही ती तिच्या सासरी तिच्या नशिबात होती. म्हणूनच देवाने तिला या घरची सून म्हणून इथे पाठवलं असणार. आणि आता ही आपली जबाबदारी की तिला जे प्रेम माहेरी मिळालं नाही ते प्रेम आपण तिला इथे द्यायचं. सुरुवातीला शांत असणारे सगळे जण एक एक करून सक्षमच्या निर्णयाचं कौतुक करू लागले. त्यांनी युगाला मनापासून एक्सेप्ट केलं. पण फक्त दोघे जण अजूनही शांत उभे होते. ते म्हणजे सत्यजित आणि दुर्वा. त्यांना समूच्या निर्णयाचं कौतुक होतच, पण एका गोष्टीची काळजी सुद्धा वाटत होती. आणि तीच काळजी आता त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती. हॅलो जत्रा, कसा वाटला आजचा भाग? बरं, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे.
आम्ही आघात सोबतच अजून एक कथा सुरू करायचा विचार करतोय. तुम्हाला ती कथा नक्की कधी बघायला आवडेल? म्हणजे कथा तर आम्ही नक्कीच सुरू करणार आहोत, पण आम्ही विचार करत होतो की सोमवारी आघात, मंगळवारी दुसरी कथा, बुधवारी पुन्हा आघात, असं अल्टरनेट दिवसात पोस्ट करायचं. यावर तुम्ही सहमत आहात का? जर तुम्हाला काही वेगळं सुचवायचं असेल तर नक्की कमेंट करा. त्यानुसार आम्ही पोस्ट कसं करायचं त्याचा निर्णय घेऊ. भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.